बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। काल मुंबईत साचलेल्या पावसाच्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। मुसळधार पावसामुळे जागोजागी मुंबईत पाणी साचलं होतं, तर रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलं होतं। अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या, त्यामुळे पहिल्याच पावसात अनेकांचं नुकसान झालंय। याबाबत सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर मेट्रोच्या कामात 718 क्रॅक असलेल्या रेल्वेचा अहवाल असतानाही उद्घाटनाची घाई का केली, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। तर एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचारी शिंदे म्हणूनही उल्लेख करण्यात आलाय। तर सरकारचं अपयश, मुंबई महानगरपालिकेचं अपयश, जे मुंबई महानगरपालिका गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं, नगरविकास खाते ह्या कार्यालयातून चालतं, कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे। गेले 2 वर्ष मी जे सातत्याने आपल्या समोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे, रस्त्याचा घोटाळा, तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल। बँड्रा वेस्ट असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अंधेरी असेल, अनेक मुंबईमधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत, मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे। आणि होय, भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे। कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी। काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल, मंत्रालयाच्या बाहेर जे कधीही नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं। ब्रिज कॅन्डी इथे नवीन रस्ता झाला होता, तो रस्ता खचला। लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत ॲस्फॉल्ट वगैरे केलं, पण रस्ता खचतोच कसा। हिंद माता जंक्शन आणि गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही 3 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल 2022 साली गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता जंक्शन असेल, हे दोन्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं। आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं। पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं, पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्यासोबत होतात, मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते, जे पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे। एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये, सरकार तरी आहे का? कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे। सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे, तो जिल्हा तुला देतो, ह्याच्यात व्यस्त आहे, पण कुठेही काम होताना दिसत नाही। ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉईंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंद माता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही। आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत, काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले, पुणे सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता, ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे। म्हणून ही माझी मागणी राहील, प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल, पुणेकरांना असेल, जिथे जिथे नुकसान झालं आहे तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे। कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झाला आहे, कारण गडबड तुम्ही केली होती, राज्य सरकार म्हणून केली होती। रेल्वे कमिशनर, सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता, ज्याची आता बदली झाली, त्यांनी रिपोर्ट दिला होता की 718 क्रॅक्स या टनलमध्ये गेलेत। मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं? हे चित्र फार भयानक आहे। आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित BMC आहे, तुम्ही लक्षात घ्या। आणि मी हमखास तुम्हाला सांगतो, जर भाजपाने मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली, तर आपले हाल हे असेच होणार, ह्या शहराचे हाल असेच होणार। कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार। तर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंना नीट मराठीही बोलता येत नसल्याचं नारायण राणे म्हणाले। तर आधी स्वतःकडे पहा, शिंदेंना नावं ठेवू नका, असंही नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय। आदित्य ठाकरेंनी मोदी शहांचं नाव घेऊ नये, आदित्य ठाकरेंनी राऊतांचं अनुकरण करू नये, असा देखील टोला नारायण राणे यांनी लगावलाय। नगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली? तेव्हा मिठी नदी नव्हती का? आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी?
तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो सगळी. वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते. अहो, भ्रष्टाचार आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या रक्तात भिनलाय. यांचे विचारा 85 अगोदरची आहे. यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं. काय उत्पन्न होतं? चला काढा. उद्धव ठाकरेचं 1945 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा. काय उत्पन्न होतं? काय व्यवसाय होते? महिन्याचं उत्पन्न काय? मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो. मी बघितले याची अवस्था. तर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरेंना नीट मराठीही बोलता येत नाही असंही नारायण राणे म्हणालेत. तर मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे काय नावाने हो? तुम्हाला नाव ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही. ते आदित्याला तोत्रा बोलतो तो. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल? तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना. चेहरे अशात नीट बघा, नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा, दाखवा. तर मुंबई बरोबरच पुणे शहरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. उंडरी भागात आणि कडनगर भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचं दिसून येतं. या परिसरातील नागरिकांचं पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालं. तर रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचल्यामुळे वाहतुकीला देखील नागरिकांना त्रास होत असल्याचं दिसून आलंय. तर दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे इथे लोकांचं फार नुकसान झालं. तर बीड जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. तर बीडमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे इथले नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. पण याचबरोबर इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. तर पंढरपूरमध्ये देखील चंद्रभागा नदीचं पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे. नीरा खोऱ्यातून येणारा 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी करून आता 4,000 क्युसेक इतका करण्यात आलाय. पाणी उतरायला सुरुवात झाल्याने चंद्रभागेजवळील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. तर धाराशिवमध्ये देखील पावसानं झोडपलंय. धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. पावसानं शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर दुसरीकडे फळपिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. उमरगा, लोहारा, भूम, परंडा आणि तुळजापूरसह कळंब तालुक्यात देखील या पावसाने जोरदार हजेरी लावली. कळंब तालुक्यातील जवळा या गावात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. टरबूजाच्या बागेत पूर्ण पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मान्सून पूर्व पावसानं जे आहे ते शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलेलं आहे. पाऊस जरी थांबला असला तरी या पावसानं जे आहे ते आता जे नुकसान झालं आहे ते समोर येत आहे. कळंब तालुक्यातील इकुरका गावात आपण आता आलेलो आहोत की इकुरका गावात शिंदे या शेतकऱ्याची टरबूजाची बाग होती. 5 एकरवरती टरबूजाची बाग आहे आणि आपण पाहू शकतो की हे गुडघ्यापर्यंत या शेतकऱ्यांच्या आता पाणी दिसत असून ही अवस्था जर त्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी जर असेल तर त्या टरबूज हे शिल्लक राहिलं असेल का किंवा हे टरबूज उपयोगाचं असेल का हा देखील मोठा प्रश्न पडतो आहे. वस्तुस्थिती जर बघितले तर पूर्णपणे हे टरबूज जे आहे ते गेलेलं असून पूर्ण टरबूजाच्या शेतात पाणी झाल्यामुळं हे टरबूज आता जे परिपूर्ण पद्धतीनं नासून चाललेलं आहे. 5 एकरावरती ही बाग होती. ज्या पद्धतीनं 15 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडतो आहे 272 मिलीमीटर इतका जे आहे ती पावसाची नोंद झालेली आहे. आणि या पावसामुळं जे आहे ती फळपिकाचं असतील किंवा
इतर पिकाचं जे आहे ती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पेरणीची मशागतीची कामं जी आहेत ती इतके दिवस खोळंबली होती. मात्र ज्या पद्धतीनं हा पाऊस सतत बरसत आहे 15 दिवसापासून, त्यामुळं शेतकऱ्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी आहेत, मला सांगा टरबूजाचं कधी लागवड केली होती, आत्ताची अवस्था काय आणि कसं नुकसान झालं आहे? मार्चमध्ये लागवड केली ती. जवळजवळ 2,70,000 रुपयाला खर्च आलेला आहे. पण आता तेवढं सुद्धा खर्च निघू शकत नाही. आता पुढली पेरणी कशी करायची हीच आम्हाला पंचायत पडली आता नेमकं काय. तर सोलापूरमध्येही बार्शी तालुक्यात झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागांचं झालंय. तर बैरागमधील तडवळे गावात द्राक्ष बागेत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं. लाखो रुपये खर्चून जगवलेल्या बागेला फळधारणा होणार की नाही याबाबत देखील आता शेतकरी चिंतेत आहेत. तर नंदुरबारमध्येही 1 ते 1.5 तास जोरदार पाऊस झालाय. या पावसानं अनेक घरांवरचे पत्रे उडालेत, तर अनेक घरांची मोडतोड झाली आहे. शहादा तालुक्यातील मंदाणा, अस्लोद, सोनवल, काथारदा अशा अनेक घरांची इथे पडझड झाली आहे, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत. तर शहादा तालुक्यातील सोनवल गावात घराचा पत्रा उडून एक व्यक्ती जखमी झालाय. त्याच्यावर शहादा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये देखील पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. राळेरास गावातील द्राक्ष बागेत पाणीच पाणी झालंय. तर द्राक्षमणी धरणाच्या काळात उन्हाची गरज असते, मात्र याच वेळी पाऊस झाल्याने मोठा परिणाम झालाय. त्यामुळे लाखो रुपये खर्चून जगवलेल्या बागेला फळधारणा होणार की नाही यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. चॅनलवर नको म्हणते नाही, तुमचं तुम्ही काम करा. तर सातारा जिल्ह्यातील ओझरडे धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाला. साधारणतः 400 फुटांवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. फलटणमध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसाने धुमाळवाडी तलाव ओव्हरफ्लो झालाय. तर उभ्या आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नव्हता अशी पावसाची भीषणता गावकऱ्यांनी बोलून दाखवली. बीडमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळलाय. तर पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. शहरातील दगडी पुलाच्या नळीमध्ये झाडे आणि कचरा अडकल्यानं पुलावरून पाणी वाहतंय. तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यात देखील भोगावती नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बार्शीत गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतातील पिकांना मोठा फटका बसला. भोगावती नदीमधील छोटे बंधारे पाण्याखाली गेलेत. तर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. सिंधुदुर्गात सध्या पावसाळी वातावरण आहे, तर दुसरीकडे आंबोली घाटात काळ्या कुट्ट ढग पाहायला मिळतात. तर मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यानजीक दरड कोसळली आहे. त्यामुळे हायवेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर लोणावळ्यातील आई एकविरेच्या गडावर जाणारा मार्ग मुसळधार पावसामुळे चिखलमय आणि निसरडा झालाय. आता कार्ला देवस्थानाकडून या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पन्हाळा तालुक्यात पावसामुळे माजनाळ इथल्या कासारी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. तर या नदीकाठी शेतकऱ्यांनी बसवलेल्या मोटारीमुळे जमीन खचली आहे. यामध्ये शेतात पाणी शिरून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर गेली 8 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित झालाय. पर्यटकांचं खास आकर्षण असणारा राऊतवाडी धबधबा हा राधानगरी तालुक्यात राधानगरी धरण क्षेत्र परिसरात आहे. पर्यटकांना या परिसरात तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.